नमस्कार मित्रांनो, आज आपण पी चार्टचे प्रॉब्लेम बघणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे, फॉलोइंग आर द इन्स्पेक्शन रिझल्ट्स ऑफ मॅग्नेट्स फॉर 5 ऑब्झर्वेशन. ड्रॉ द प्रॉपर कंट्रोल चार्ट अँड कन्क्लूड. मित्रांनो बघा, इथं नाव देत नाही कोणता चार्ट आहे. जर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह फाउंड असेल तर तो पी चार्ट असतो. नंबर ऑफ डिफेक्टिव्ह फाउंड असेल तर तो कोणता असतो? पी चार्ट. हा, इथं आपल्याला ते देत नाहीत. तर मग काय करायचं मित्रांनो, टेबल तयार करायचा. नंबर टेबल तयार करायचा. जर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह असेल तर आपला कोणता चार्ट आहे? तो पी चार्ट. हा, लक्षात ठेवायचं. बघा, पॉइंट्स मध्ये व्हॅल्यू नसते कधी पण पी चार्ट मध्ये. पी चार्ट मध्ये पॉइंट्स मध्ये व्हॅल्यू नसते. हा, एक्स बार चार्ट मध्ये पॉइंट मध्ये पण व्हॅल्यू असते. हा, इकडे बघा, नंबर हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, ओळखणं. मॅग्नेट्स इन्स्पेक्टेड मॅग्नेट इन्स्पेक्टेड आणि डिफेक्टिव्ह फाउंड. बघा मित्रांनो, डिफेक्टिव्ह फाउंड, मॅग्नेट इन्स्पेक्टेड, डिफेक्टिव्ह फाउंड. तर सगळ्यात पहिले 1 2 3 4 5, हा, 724. पहिल्या याच्यात किती मॅग्नेट आहे? 724. मॅग्नेट इन्स्पेक्टेड म्हणजे एवढी मॅग्नेट आपल्याला इन्स्पेक्ट करायची. नंतर 728, नंतर 724, 720, 730. बघा, 724 आपण चेक करून पाहिले, त्याच्यात 48 डिफेक्टिव्ह निघाले, याच्यात 83 डिफेक्टिव्ह निघाले, याच्यात 70 डिफेक्टिव्ह निघाले, याच्यात 80 डिफेक्टिव्ह निघाले, याच्यात 58 डिफेक्टिव्ह निघाले. आता काय करायचं? पी बार काढायचं मित्रांनो. पी बार काय असतं? सबमिशन ऑफ डी अपॉन सबमिशन ऑफ एन. सबमिशन ऑफ डी म्हणजे सबमिशन ऑफ डिफेक्टिव्ह. सबमिशन ऑफ डिफेक्टिव्ह किती येतं बघा मित्रांनो? सबमिशन ऑफ डिफेक्टिव्हची बेरीज किती येते? 339. 339. सबमिशन ऑफ डिफेक्टिव्हची बेरीज किती येते मित्रांनो? 339. एक टेबल साठी जागा ठेवा. फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह साठी जागा ठेवा. खूप सोपे प्रॉब्लेम याचे. पी बार इज इक्वल टू सबमिशन ऑफ डी अपॉन सबमिशन ऑफ एन. डी किती येतं? 339 डिवायडेड बाय सबमिशन ऑफ एन म्हणजे याची बेरीज करायची मित्रांनो. सबमिशन ऑफ एन 3626. तर बघा मित्रांनो, 3626. मग पी बार किती येतं मित्रांनो? 5 सांगा. 0.093. बस. हा, नंतर याच्यासाठी इकडे बघा मित्रांनो, युसीएल काढायचा. युसीएल पी बारचा फॉर्म्युला काय मित्रांनो? सबमिशन ऑफ डी म्हणजे टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह. फॉर्म्युला लिहू शकता वाटलं असतं. टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह फाउंड अपॉन टोटल नंबर ऑफ इन्स्पेक्टेड. किती जॉब इन्स्पेक्ट केले त्याच्यात किती डिफेक्टिव्ह फाउंड झाले, त्याचा रेशो म्हणजे पी बार असतो. आता पी बार नंतर आपल्याला काढायचंय मित्रांनो कंट्रोल लिमिट्स. कंट्रोल लिमिट्स म्हणजे युसीएल आणि एलसीएल. तर कंट्रोल लिमिट्स इथं काढतो मित्रांनो. युसीएल ऑफ पी चार्ट. हा, तर फॉर्म्युला काय मित्रांनो? पी बार प्लस 3 अंडर रूट ऑफ पी बार 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. आणि एलसीएल साठी फॉर्म्युला काय मित्रांनो? एलसीएल पी बार मायनस 3 अंडर रूट ऑफ पी बार 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. तर बघा मित्रांनो, आता इथं पी बार, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी बार? पी बार ची व्हॅल्यू आहे, पण लक्ष द्या, इथं एन काढणं गरजेचं. एन कसं असतं माहिती का? एन म्हणजे लॉट साईज असते. जर लॉट सारखाच असेल तर एन काढायची गरज नाही, पण इथं लॉट वेगवेगळे. 724, 728, 724. मग काय करायचं? जर ऍव्हरेज काढायचं असेल तर सगळ्यांची बेरीज म्हणजे सबमिशन ऑफ एन भागिले किती नंबर्स ते 5. तर 3626 भागिले 5 किती येतं? एन 725.2. तर मग हे छोटं एन घेताना 725.2 घ्यायचं. कॅल्क्युलेट कसं करायचं ते पण सांगतो मित्रांनो, इकडे लक्ष द्या. 0.093 प्लस 3 अंडर रूट ऑफ पी बार किती आहे? 0.093 मायनस 1 मायनस 0.093
डिवायडेड बाय 725.2 हा याचं 0.093 मायनस 3 अंडर रूट ऑफ 0.093 1 मायनस 0.093 डिवायडेड बाय 725.2 बघा मित्रांनो कसं करायचं कॅल्क्युलेट लक्ष द्या इथं काय करायचं इथं काय करायचं मित्रांनो पहिले हे पा हे गुणिले 1 मायनस हे काढायचं हा नंतर ह्यानी भागायचं ह्यानी भागल्यानंतर रूट काढायचं रूट काढल्यानंतर 3 मल्टिप्लाय करायचं आणि ते उत्तर इथं लिहा म्हणजे खाली डबल काढायची गरज नाही तर दोघं प्लस मायनस मध्ये मग हे प्लस हे आन्सर हे मायनस हे आन्सर असं करायचं किती येतं बघा बघा मित्रांनो हे उत्तर येतं 0.125 आणि हे उत्तर येतं दुसरं किती येतं 0.061 हा बघा बरोबर हा इकडे बघा आता फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढायचे मित्रांनो फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह कसे काढायचे बघा फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढताना हा फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह कसे काढायचे 48/724 48/724 48/724 48/724 किती येतं 0.066 हा 0.066 नंतर 0.11 नंतर हे पहा 83/728 हा नंतर 0.11 नंतर दुसरं नाही 70/724 0.096 ना जास्त डिजिट सांगा नंतर 80/720 0.11 हा नंतर 58/730 हे बघा हे डिवायडेड बाय हे डिवायडेड बाय हे किती 0.079 हा आता टेबल आपल्याला हे काढायचं मित्रांनो ग्राफ काढायचा ग्राफ काढायसाठी लक्ष द्या आता ग्राफ काढायसाठी मी काय करतो इथं समोरच ग्राफ काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या व्हॅल्यूच्या मदतीने इथंच ग्राफ काढतो तर बघा मित्रांनो हा ग्राफ काढताना सगळ्यात पहिले ग्राफ काढताना सगळ्यात पहिले किती सॅम्पल आहे 5 तर इकडे सॅम्पलच्या अशा लाईन मारू 1 2 3 4 5 5 सॅम्पलच्या लाईन मारल्या मोकळं ग्राफ काढू हा नंतर इकडे बघा मित्रांनो इथं लक्ष द्या इथं तुम्ही जर विचार केला तर 0.025 जर घेतलं तुम्ही तर चांगलं होऊन जाईल हा एक लाईन म्हणजे पटकन येऊन जाईल हा 11 यायला काही लागणार नाही 0.025 0.025 हा 0.025 नंतर 0.050 नंतर 0.0 काय करू आपण 0.025 पेक्षा 0.010 पण घेतलं तर हा हे किती होतं 725 भागिले हे किती होतं रे ते इथं लिहून 700 हा ते 0.01 0.015 0.15 नाही डायरेक्ट 10 0.02 0.03 0.04 0.05 0.06 0.07 0.08 असा अंदाज तर तुमच्या हातात असतो बरं स्केलचा 0.09 0.0 सॉरी 0.09 नंतर किती 0.1 आणि 0. किती येते 0.0 एक ऍड होईल ना काय करायचं त्याच्यात 0.01 ऍड करा किती होते 0.11 0.11 हा बघा 0.01 ऍड करून पहा किती येतं बघा आता बघा पहिला सॅम्पल कितीचा आहे रे पहिला सॅम्पल कितीचा आहे
पहिली गोष्ट तर काय करा, अप्पर कंट्रोल लिमिट लोअर कंट्रोल लिमिट लिहा आणि पी बार किती ते लिहून घ्या. पी बार किती 0.093. 0.093 म्हणजे इथं कुठेतरी राहील. हे पी बार आपण लाईन्स असे वाढू. हे पी बार 0.093. अप्पर कंट्रोल लिमिट किती आहे मित्रांनो 0.12. अजून थोडं वाढू 0.12 येणार ते 125 म्हणजे इथं अप्पर कंट्रोल लिमिट UCL. हा नंतर LCL कुठे येतं मित्रांनो LCL कुठे येतं मित्रांनो LCL किती 0.061. 0.061 म्हणजे इथं कुठतरी 0.061 LCL हे UCL. आता बघा मित्रांनो पहिलं किती आहे आपलं 0.066. 0.066 म्हणजे अंदाजे इथं 0.066 नंतर 0.11 दुसऱ्या याला 0.11 तिसरं किती 0.096 म्हणजे इथं 0.096 नंतर तिसरं चौथं किती आहे 0.111 थोडं याच्या वर हा नंतर पाचवं किती 0.079 म्हणजे इथं थोडं लक्षात. तर ग्राफ काढताना प्रोसेस इज इन कंट्रोल. प्रोसेस काय कंट्रोल मध्ये प्रोसेस इज इन कंट्रोल. मीट स्पेसिफिकेशन नाही प्रोसेस इज इन कंट्रोल ते वेगळं आहे. प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्टला वेगळं प्रोसेस इज इन कंट्रोल लिहायचं. हा प्रोसेस इज इन कंट्रोल हे पहा प्रोसेस इज इन कंट्रोल. हा व्यवस्थित पूर्ण प्रॉब्लेम लिहून घ्यायचं. आता बघा नेक्स्ट बाकीचे प्रॉब्लेम उद्या पाहू मित्रांनो.